परंतु बाकीच्या गोष्टी अनुकूल असतील असं मुळीच नाही बघ. म्हणून हे ध्यानात ठेवा. काय ज्ञानेश्वर महाराजांचं सांगण्याची खूबी मला वाटते. भर 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 सांगायचंय त्यांना. जीवनाचं हे अंग ध्यानात ठेवा. पुढे म्हणाले, जे संसाराचे बैसणे, जे विकारांची उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढले आहे. का हो, आतापर्यंत तुम्ही कोणी ऐकलाय का की ज्याला जन्मात कधी डोकं दुखलं नाही? असं होईल 60 वर्ष झाली माझं कधी डोकं दुखलं नाही आणि एकाचा ब्लड प्रेशरने आडवा होईल. पाहतो ना आपण काय तब्येत असते नुसती. तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगतो बरं. हा गामा पैलवान होता ना, गामा म्हणजे जगत चेतास. त्याचं कारण असं, एक पोलिश पैलवान आला झेबिस्को म्हणून बरं का. तो दीड वर्ष तालीम करीत होता की याला जिंकायचं म्हणून. आणि लाहोरला झाली कुस्ती त्यांची. 3 मिनिटांमध्ये गामाने त्याला आडवा केला. तुमचा पुरा चांगला होता. तो याच्यात गेला, तुम्हाला माहिती आहे पाकिस्तान झालं तेव्हा भारत सोडून तो पाकिस्तानात गेला बरं का. तर जेव्हा कुस्ती झाली 3 मिनिट, लाख लोक पाहायला आलेले आणि झिलिस्को तुमचा पुरा आडवा केला त्यांनी 3 मिनिटांमध्ये. असा हा मनुष्य. म्हातारपणी खायला मिळत नव्हती अशी स्थिती झाली होती त्याची. काय असेल मला सांगा. काय याला तुम्ही म्हणाल, हा जगत जेताच नाही एक वेळचा, त्याची ही अवस्था आहे. बघा तुम्ही कसं असतं माणसाचं. म्हणून सकळ रोगांचे भाणे म्हणजे ताट वाढलेलं आहे. मनुष्य आजारी झाला नाही असा मनुष्यच नाही बरं. कारण असणार. आता मी तुम्हाला म्हणतोय, रामचंद्र कशा अवस्थेत राहत होता अयोध्येमध्ये नाही का. एअर कंडिशन असेलच की हो सगळं त्यांच्या पद्धतीप्रमाणे. काय त्याची अवस्था असेल. जेव्हा तो दंडकारण्यात गेला, ती झोपडी करून राहत होता, त्यावेळेला सर्दी झाली नसेल कधी. तुम्हाला काय वाटतो? माझी खात्री आहे त्याला आणि सीतेला दोघांनी काहीतरी खोकला सर्दी झालीच असली पाहिजे. पाऊस काय, पाणी काय, सगळं काय. तिथे काय हे होतं, तुमचा गिझर होता, लहान अबळावर स्नान केलं. अरे नदीमध्ये स्नान करायचं तुमचं त्या गोदावरीमध्ये, सगळंच असणार. म्हणजे ज्याला देहाचं दुःख, रोग नाही शक्य नाही. म्हणून रोगाचं ताट वाढलेलं आहे देह म्हणजे. मग काय शिकायचं यापासून? आला ना, ये बाबा तुझं मी स्वागत करतो आणि तुला जे औषध आहे ते देतो. कशा बुद्धीने देतो? आमच्या देवाला आमच्याची पूजा, असं आहे ना. तसं रोगाला औषध हेच त्याला पूजा आहे त्याची. मग बघा, म्हणून रोगाचं ताट वाढलेलं आहे जणू काय बरं. मग म्हणाले, संसाराचे बैसणे. संसाराला बसायला जागा असेल तर देह आहे. संसार, देहाशिवाय संसार नाही. इतकंच नव्हे, बसतो म्हणजे विश्रांती घेतो. तर संसार खरी जर विश्रांती घेत असेल तर देहात घेतो. संसाराचे बैसणे, विकारांची उद्यान आहे. काय हे जर विकार असतील, उद्यान म्हणजे फरक आहे. जंगल आणि उद्यानामध्ये फरक आहे. उद्यान कसं मॅन मेड आहे, मानवाने केलेलं आहे. त्यामध्ये तो सौंदर्य निर्माण करतो. त्याच्यामध्ये 2 तऱ्हेचे सौंदर्य आहेत. एक अफाट निसर्ग सौंदर्य ते जंगलामध्ये, आणि मानवी ते मोगल गार्डन्स आहेत नाही का हो, ते बघा हिमालयामध्ये एक याची बाग आहे, फुलांची बाग बरं का, नाना तऱ्हेची बाग, ते जंगली आहे, निसर्गाचं आहे. पण मोगल गार्डन्स बरं का, या राष्ट्रपती भवनामध्ये आहेत, ते स्वतः निर्माण केलेलं आहे. ते त्याच्यामध्ये तुम्ही सौंदर्य निर्माण करता. तसं विकार सौंदर्य निर्माण करीत नाही, पण माणसामध्ये भरमसाठ वाढतात. काय असेल किंबहुना म्हणायचं, आम्ही त्या विकारांचं पोषण करतो आणखी त्यामध्ये. हे त्यात आहे. लोभ वाढवतो, कामवासना आम्ही भोगतो. हे सगळं नाही का, मानव त्या विकारांना कसं स्वरूप देतो ते बघा. आपण आपल्या दृष्टीनं एक प्रकारे सुंदर करतो त्याला. म्हणून विकारांची उद्याने. जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवटा, जन्ममरणाचा ओलिवंटा स्वभावेचे. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, हा देह म्हणजे स्वाभाविक बरं का वहिवाटदार आहे. कशाचा वहिवाटदार? जन्म मरणाचा. म्हणजे जन्म मरणाला जर व्यक्त स्वरूप येत असेल तर देहामध्ये येत. म्हणून भारतीय लोकांचं म्हणणं असं की या जगामध्ये आल्यानंतर
तुम्ही असं वागा देहानं की या देहाला पुन्हा मरण नाही. मला एक आठवतं, एक त्या पलूसचे धोंडीबा म्हणून होते, त्याला विचारलं, आपल्याकडचं आहे का माणसाने विचारलं की म्हणले बुवा काहीतरी सांगा. तर ते काय म्हणाले, माणसाने असं मरावं की पुन्हा जन्माला येऊ नये म्हणाले. बघा त्याने कसं सांगितलं, साधी भाषा बरं का, पुन्हा जन्माला येऊ नये. तुमचं आमचं काय होतं, मरण येतं ते पुन्हा जन्माची म्हणजे प्रस्थान ठेवूनच येतो आपण, बरोबर हो. अशी स्थिती होते माणसाची विनाश. आणि आपलं कसं आहे जन्माचं, महाराजांचं वाक्य फार छान आहे. चोर चोरी करायला घरात शिरतो आणि मालक घरात शिरतो, शिरण्यात काय फरक आहे म्हणाले. तसं सत्पुरुष जन्माला येतो तो मालकासारखा येतो आणि तुम्ही आम्ही येतो वासना ढकलते, झाले का जन्माला आणि ये, असं आहे. काय माझ्या हातात आहे, अमक्या ठिकाणी अमक्या वेळेला पुरुष आणि स्त्री म्हणून अमक्या तऱ्हेचं प्रारब्ध घेऊन यायचं, माझ्या काय हातात आहे, आले. मग याचा अर्थ असा की वहिवाटदार आहे हा देह म्हणजे, आणि त्याची संधी साधून मुक्ती नाहीसं करणं हे खरं काम आहे आपलं. पण तो वहिवाटदार आहे यात शंका नाही, बरं का. खरं मला सांगा, आपल्याला आता ती व्हिजन नाही, म्हणजे ती दिव्य दृष्टी नाही. पण गेलेली माणसं जर भेटायला लागली तर काय बुवा तुम्ही काय करता, काही नाही म्हणले, तिथे धंदा करतो तो तिथे करतो म्हणले. धंदा कोणचा, लोकांच्या प्रपंचात लक्ष घालतो, दुसरा धंदा काय आहे आणखी, म्हणजे माझं काय आहे नाहीच. एक ग्रंथ आहे इनव्हिजिबल हेल्पर्स म्हणून, त्याच्यामध्ये हजार हजार वर्ष राहिलेले हे जीव आहेत ना, ते माणसाला जगामध्ये मदत करतात, प्रत्यक्ष मदत करतात. ते काय असं नव्हे म्हणजे त्यांचा जीव अडकलेला असतो ते मदत करतात. आता त्यांचे फोटो घ्यायचा प्रयत्न चालू आहे, तो होईल, यशस्वी होईल. पण काय असेल मला सांगा, कारण तिथलं कालमान आणि आपलं कालमान यात फरक आहे. इथे 365 दिवस सूर्याच्या वरती आहे, तिथे ते नाही. तू जगू शकतो कितीही वर्ष, 2-2 पिढ्या तो राहतो त्या कुटुंबामध्ये, याची काय सांगावं. ते मदत करतो, लोकांना दिसतो, लोकांना ऐकायला येते त्याची भाषा, सगळं होऊ शकतं. एक उदाहरण सांगतो आपल्याला. औरंगाबादला माझ्या एका मित्राचे काका राहत असत, बरं का. तेव्हा ते चांगला होता मनुष्य, फार भागवतावर त्यांचं फार प्रेम होतं, पैठणला जायचे नेहमी, इथून जवळ होतं ते. तेव्हा त्यांनी इथे एक साधू होते, त्यांना अनंतनाथ म्हणून, बरं का. त्या अनंतनाथाने विचारलं की त्यांना पुढे, बरोबर राहायचं सांगत, त्यांना पुढे महारोग झाला, या काकाला महारोग झाला. त्यांना एक लहानसा पिंजऱ्यासारखं केलं होतं, तिथे ते राहायचे, नाथ भागवत वाचायचे, कारण घरात त्याचं हे नको म्हणून. आणि आपलं ताट बीट आई बायको आणून द्यायची, ते खाऊन धुवून ठेवायचे, कपडे आपले धुवायचे, असं ते राहत असत. त्यांनी या अनंतनाथ काय करायचे, ते शिवदिन केसरीच्या मठात राहायचे, बरं काय अनंतनाथ. आणि त्याने बोलावलं म्हणजे मधून त्यांच्या भेटीला जायचे, ते त्या पिंजऱ्यात बसायचे आणि दोघांच्या गप्पा व्हायच्या, बरं का. तेव्हा त्याने एकदा काय विचारलं त्या काकांनी, की म्हणाले बुवा हे सगळे आपण आता जीव असे आहेत, सगळे काही मुक्त होत नाहीत, ते हे भक्त झालेले किंवा असे हे कुठे असतात, पाहिजेत का म्हणाले. पाहिजेत म्हणले मला, बरं का. तेव्हा म्हणले असं करा तुम्ही, मी उद्या येतो, स्नान करून बसा, म्हणजे मी दाखवतो म्हणाले तुम्हाला. तर त्यांनी काय केलं, स्नान बिन करून बसले, आले, आणखी त्यांच्या पाठीवरून असा हात फिरवला, डोक्यावरून पाठीवर, बरं का. तर त्यांना समाधी लागली, सविकल्प समाधी लागली. आणि त्यामध्ये त्यांचे आई बाप, बाकीचे असे पुष्कळ असे लोक गेलेले दिसले त्यांना सगळे, बरं का. त्यांनी एकाला विचारलं, आता तुम्ही इथे कसे, तर ते म्हणले तुम्ही जसे तिथे आहात तसे आम्ही इथे. काय सांगा, आपलं असंच होणार आहे, बरं का. म्हणजे असं बरं का, मी अगदी विनोदाने म्हणतोय, माझी वासना ज्ञानेश्वरी सांगण्यात अडकू नये, तुमच्या ऐकण्यात अडकू नये, नाही तर ही सभा अशीच राहायची. आता जागा अडवणार नाही, कारण त्याला ध्येय नाही, पण हे असंच चालायचं, नाही का. ज्या कोणी दिव्यदृष्टीमध्ये आला, अहो काय इथे ज्ञानेश्वरी चालली आहे म्हणाले, म्हणलं वा. सांगण्याचा हेतू काय, म्हणून म्हणलं जन्म मरणाचा बोलीवटा, काळाचा खिच उशिटा, पुष्टी खिचडी आहे काळाची,
मानवी देह म्हणजे उष्टी खिचडी. खिचडीमध्ये काय मिश्रण असतं नाही का, डाळ तांदूळ असं मिश्रण असतं. तर हे संबंध जगातले जे प्राणी आहेत हे मिश्रित आहेत. माणसं, जनावर, पक्षी, मासे असं मिश्र आहे. तेव्हा ही खिचडी आहे. जगातले जे प्राणी आहे ही सगळी खिचडी आहे आणि ती उष्टी केलेली आहे माणसाच्या बाबतीमध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की माणसाचा देह हा त्या खिचडीचा भाग आहे. हा अनेक जीव खातो मृत्यू, बरं का. तो मृत्यू खाऊन खिचडीसारखा आता तुझी वाट आहे, खातो तुलाही खातुले का थांब म्हणून उष्टा झालेला झाड आहे. भगवंतानी एकदा आपलं भक्ष्य, भगवंतांना मृत्यूने आपलं भक्ष्य केलेला हा देह आहे, हा त्याच्या तोंडातच जाणार शेवटी. पुढे म्हणाले जो आशेचा अंग वटा. हे मात्र फार मार्मिक आहे. आशा आशा म्हणून आहे, तिला काय वाटलं आपण देह धारण करावा. तो देह म्हणजे आम्ही धारण केलेला आहे. आशा गेली तर देह असून नसल्यासारखा आहे. म्हणून सध्याच्या युगामध्ये सहज आपलं आठवलं तत्वज्ञान वाचल्याचा हा परिणाम आहे बरं का. काय आहे, सध्याचा सुशिक्षित समाजामध्ये तरुण मुलांचा आणि मुलींचा जर मोठा मोठा प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, फ्रस्ट्रेशन, बरं, विफलता, म्हणून आतापर्यंत आत्महत्येचं प्रमाण जे कमी होतं ते भरमसाठ वाढतंय. तुम्हाला कल्पना येईल का, ऐकून ठेवा, अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या आहे, सगळ्यात कमी निग्रो लोकांमध्ये. कारण डोक्याला ताप नाही हो, नाही का. त्याच्या खालोखाल भारतामध्ये का तर पूर्वजन्मावरती विश्वास, प्रारब्धावर विश्वास, आपलंच कर्म आपल्याला भोगत आहे. मग अमेरिकेत फार ऐकण्यासारखं आहे, आता भोगायला काही राहिलं नाही म्हणून आत्महत्या. काय असेल मला सांगा बरं का. इतके भोग भोगले भोगले भोगले, अरे आता काय भोगायचं, आता काही नाही म्हणून विफलता येऊन आत्महत्या. विफलता येऊ देऊ नका. मी 2 मिनिटं सांगतो आपल्याला बरं का. सगळा मानसिक रोगामध्ये भयंकर रोग असेल ते विफलता आहे. काय होतं, एखादा मनुष्य गंजतो ना, हे माणूस नव्हे, एखादं हत्यार गंजतं ना, ते गंजलं म्हणजे किती कामातून जातं. तसं माणसाचं मन विफलता झालं तर गंजून जातं. म्हणून मद्रासी स्पिरिट पाहिजे. 10 वेळा परीक्षेला बसे, पास होईल लेखाचा. मग तू येईल ना सेक्रेटरी म्हणून येईल, चीफ सेक्रेटरी बॉम्बे गव्हर्नमेंट, बघा मद्रासी. अहो का नाही, याचा समाजाचा नियम काय आहे, इथे कर्म केलं असता नाही ते उदंड कर्म जी केले तेच भाग्य भोगवून गेले. समर्थांची ओवी आहे, ये रे ते उरले करंटे पुरुष, नाही का. या काही परीक्षा असतात ना, या मेडिसिनच्या, या CAच्या, नाही पास होणारे सगळ्यात जास्त मद्रासी. कारण आहे, किती वेळा नापास झालं तरी पुन्हा नाही, नापास झालं त्याला काय झालं नाही का. म्हणजे म्हणण्याचं हेतू तुझ्या लक्षात आला ना, विफलता आली की गेलं सगळं. म्हणून मला एका मुलीचं आठवतं, बरं आमच्या दूरच्या नात्यातलं. 5-25 पोरांना दाखवली हो बरं का, तरी कोणी पसंत करेना. या अतिशय उदासीन झाली. तेव्हा महाराज काय म्हणले तिला, तर हे काय म्हणाले, आता म्हणले आपली दृष्टी बदलली पाहिजे. की तो नाही म्हणल्यानंतर झाले का तुझ्या नशिबात मी नाही आहे म्हणले, काय तर नाही. विफलता त्या कामाची नाही. हा मग किती छान आहे बघा. तर जीव परमार्थाचं फार पाहिजे अगदी. त्याला म्हणावं, पांडुरंगा तुला मी धरला आहे बरं का, तुझे ते मोठे भक्त काय असतील ते असू दे, मी असं चिकट गोचिडासारखा हा जन्म जाऊ दे, अनेक जन्म तुला सोडणार नाही. मग महाराजांनी उदाहरण दिलं, एक मनुष्य जेवायला बसला होता आणि त्याला भेटायला आपलं भीक मागायला एक आला. हा जन्माचा भीक मागतोय बरं का. हा पुष्कळ बोलला त्याला, ही वेळ आहे का, अमकाय का तमकाय का. तो काही नाही, तो म्हणाला मला दे काहीतरी. शेवटी कंटाळून भाकरी तुकडा झाले का, त्याचं पोट भरलं. तसं म्हणले पांडुरंग म्हणेल बाबा पुरे झाले तुझी कटकट, आता जा, हे झालं. मग विफलता असतं कामाची नाही. पुढचा आता मी 15 दिवसांनी भेटणार आहे आपल्याला 24 तारखेला, त्यावेळेला पुढचा विषय सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
राजा राम पतित पावन सीता राजा